नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, तरुण नेते रोहित पवार यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली आणि हल्लाबोल केला. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मृत्यूबाबत पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते, शंका उपस्थित केल्या होत्या. पण आज त्यांची पत्रकार परिषदेमध्ये हा घातपातच होता असा संशय व्यक्त केलेला आहे. विमान जाणीवपूर्वक आदळण्यात आलं का, म्हणजे हा अपघात जाणीवपूर्वक घडवण्यात आला का, अशा प्रकारचा आरोप रोहित पवार यांनी थेटपणे केला. पायलट च्या दिशेने संशयाचं बोट त्यांनी ठेवलं, पण पायलट याच्यामध्ये ज्यांचा मृत्यू झाला त्यांचाही त्याच्यामध्ये हात असेल तर त्याच्या मागे सोंगट्या हलवणारे कोण होते हा खरा प्रश्न आहे. आणि अप्रत्यक्षपणे या अपघाताबाबत नाही, पण एकूण प्रफुल्ल पटेल जे अजितदादा गटाच्या पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष आणि सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष यांच्या दिशेने संशयाची सुई सातत्याने नेण्याचा प्रयत्न रोहित पवार हे करत आहेत. आता आज त्यांनी अनेक आरोप केले आणि त्यामध्ये असंही म्हटलं, मी आता विमानाच्या बद्दल त्याने अनेक प्रश्न उपस्थित केले की विमानामध्ये अतिरिक्त इंधन होतं का, व्हिजिबिलिटी नव्हती तर हे विमान परत मुंबईला नेता आलं असतं, ते विमान मुंबईला न नेता उतरवण्याचा आग्रह का झाला. DGCA जे या संपूर्ण परिस्थितीवरती लक्ष ठेवण्याचं काम ज्यांच्याकडे हवाई क्षेत्रात, ते काय करत होतं. त्यानंतर नागरी विमान हवाई वाहतुकाचे मंत्री काय करत होते, असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले. आणि हा घातपातच असावा असा एक प्रकारे त्यांनी आरोपच केला. आता हे जे सगळं तुम्ही टेलिव्हिजनवरती पाहिलं असेल, रोहित पवार आज जी गोष्ट म्हणाले किंवा जे गोष्ट बोललेत त्यामध्ये त्यांनी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्या खेरीज नरेश अरोरा जे त्यांचे इमेज मेकर होते, जे त्यांना अजितदादांच्या पक्षाला कन्सल्टन्सी देत होते, त्यांच्याबाबत सुद्धा त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले की त्यांनी एवढे पैसे मिळवले की त्याच्यातनं 2 विमानं त्यांनी घेतली. नंतर ज्या विमान कंपनीचा हा अपघात झाला त्या कंपनीबाबत रोहित पवार यांनी रास्त प्रश्न उपस्थित केले. अभ्यासपूर्ण मांडणी त्यांनी केली. आता काही हवाई क्षेत्रातले तज्ज्ञ म्हणतात की हे याच्यात काय अर्थ नाही, त्याच्यात काय अर्थ नाही, पण रोहित पवार यांच्या प्रश्नांना त्यांनी समाधानकारक उत्तरं दिली पाहिजेत. प्रश्न विचारण्यात काहीही चुकीचं नाही आणि अशा प्रकारचे प्रश्न यापूर्वी कोणीही विचारले नाहीत. मी तुम्हाला अनेक गोष्टी सांगू शकेन की भारतीय जनता पक्षाने अशा प्रकारचे आरोप अनेकदा केलेले. बोफोर्स घोटाळा जेव्हा चर्चेचा विषय होता त्यावेळी रोज 10 प्रश्न राम जेठमलानी विचारत होते. ते राम जेठमलानी भाजपचे उपाध्यक्ष बनलेले होते, भाजपनी त्यांना खासदार म्हणून सुद्धा आणलेलं होतं. ते राम जेठमलानी बोफोर्स मधून काहीही सिद्ध होऊ शकलं नाही, पण आरोप करत होते ना ते. मग तेव्हा भारतीय जनता पक्ष असं म्हणत होता का नाही की चौकशी समिती नेमलेली आहे, ती काय म्हणेल ते बघूया आपण, असं भाजप म्हणत नव्हतं. संसदीय समिती नेमण्यात आली होती. रोखे गैरव्यवहाराच्या संबंधात हर्षद मेहतानी 1 कोटी रुपये नरसिंह राव यांना दिले असा आरोप कोण करत होतं? भाजपवाले करत होते. मनमोहन सिंग यांचा राजीनामा मागत होते. तुम्ही जे करता, तुम्ही आरोप करता बेछूटपणे. 2G घोटाळ्यासंबंधी कोण आरोप करत होतं, काय झालं त्याचं? सुरेश करमाडींना तुरुंगात टाकलं, काही सिद्ध होऊ शकलं का? तुरुंगात टाकलं त्यांना. म्हणजे तुम्ही वाटेल ते आरोप करणार. आणि तो जो ऑडिटर जनरल जो होता त्यांनी पुढे सांगितलं की ज्यांनी 2Gच्या बाबत आरोप केले की म्हणजे मी चुकीचा आरोप केला अशी कबुली देऊन टाकली त्यांनी.
आणि त्या आधारे हे आरोप करत होते. त्या आधारे त्यांनी मनमोहन सिंग सरकार बदनाम केलं, प्रचार केला, अण्णा हजारे वगैरे हाताशी धरलं आणि स्वतःची सत्ता आणली. तुम्ही करता ते सगळं ठीक, तुम्ही काही आरोप करणार कोणावरही. शरद पवारांना ते आरोप कोणी केले होते? वेगवेगळे आरोप. दाऊदशी संबंध आहे, अमुक संबंध, गोपीनाथ मुंडे करत होते. काही सिद्ध होऊ शकलं? काही सिद्ध होऊ शकले, पण तुम्ही बेछूटपणे आरोप करत होतात. आणि आता रोहित पवारांनी तुमच्याबद्दल तुमच्या या अपघातासंबंधी, आपल्या काकाच्या अपघाती संबंधी प्रश्न उपस्थित केले, तर तुम्ही त्याला वाटेल ते त्याला ट्रोल करता. कोण ट्रोल करते? रोहित पवार यांना. आता मी सांगतो तुम्हाला, एका चॅनलवरती भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते असं म्हणाले की अकलेची दिवाळखोरी आहे, म्हणजे रोहित पवारांची किंवा त्यांच्या सहकार्यांची, म्हणजे जे आज अजितदादांच्या मृत्यूबाबत प्रश्न उपस्थित करतात. दुसरा त्यांनी शब्द वापरला, भाजपच्या प्रवक्त्यांनी गळे काढताय. अरे गळे काढताय? अजितदादांसारखा लोकप्रिय नेता, जनाधार असलेला नेता, लोकांचं ज्यांनी प्रेम संपादन केलेलं आहे, लोकांचे प्रश्न सोडवलेले आहेत, आणि त्यांना तुम्ही त्यांच्याबद्दल त्यांच्या बाजूने बोलणं किंवा त्यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करणं, चौकशी व्हायला पाहिजे असं म्हणणं, हे तुम्ही म्हणताय ते गळे काढणं. आणि विलिनीकरणाची चर्चा झाली होती असं म्हणणं मग एकतर्फी प्रेम आहे असं तो प्रवक्ता म्हणाला. एकतर्फी प्रेम नाहीये, दुतर्फी प्रेम होतं. ते दोन्ही बाजूने होतं प्रेम, याचे पुरावे आहेत. आज अमोल कोल्हे यांनी सांगितलं स्पष्टपणे की, एका मुलाखतीत अमोल कोल्हे यांनी सांगितलं की विलिनीकरणाची चर्चा झाली होती, याचे व्हिडिओ आहेत, त्याच्या मिनिट्स म्हणजे नोंदी ठेवलेल्या, टिपणं लिहिलेले, त्याची मीटिंगच्या बैठकीच्या नोंदी ठेवलेल्या सगळ्या, व्हॉट्सअप मेसेजेस अजितदादांचे आहेत, हे सगळे पुरावे आहेत. आणि एका बैठकीला तर स्वतः सुनील तटकरे हजर होते, सुप्रियाताई होत्याच, पण सुनील तटकरे होते असं अमोल कोल्हे म्हणतात. हे सगळे खोटं बोलतायत का मग? आणि तटकरे म्हणाले की विलिनीकरणाची चर्चा झालीच नाही असं म्हणतात. प्रफुल्ल पटेल आता म्हणतात की विलिनीकरणाची चर्चा होणारच नाही, म्हणजे त्यांना विलिनीकरणाची चर्चा नको आहे. ठीक आहे. आणि असं दाखवायचंय की शरद पवार यांच्या पक्षाचे नेते लाचार झालेले आहेत आणि त्यांनाच विलिनीकरण हवं आहे. तसं अजिबात नाही. खुद्द अजितदादा पवार हे त्यासाठी आग्रही होते आणि त्याचं कारण आपण समजून घेतलं पाहिजे की का आग्रही होते अजितदादा. एक तर अजितदादा मला नक्की माहिती आहे, अनेकांजवळ, त्यांच्या जवळच्या लोकांजवळ ते बोलले होते की मी एकटा पडलो आहे पक्षामध्ये. दुसरी गोष्ट की त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेमध्ये सुद्धा खूप फेरफार करायची इच्छा होती. अजितदादा असेही म्हणाले होते, मी दोन्ही पक्षातल्या सगळ्या महत्वाच्या नेत्यांशी बोललोय, माझ्या काकांशी तर बोललोच आहे, काकांना विश्वासात घेतलेला आहे. दोन्ही पक्षातील चांगले लोक मला एकत्र करायचे. याचा अर्थ काय आहे की अजितदादांच्या आसपास जे लोक होते, जी चौकडी होती, त्यांच्यावर त्यांचा काडीचाही विश्वास नव्हता. उलट त्यांच्या एकूण व्यवहारावरून त्यांना त्यांच्याबद्दल तिरस्कार वाटत होता, संताप येत होता त्यांना. ज्यांना आपण मदत केली, ज्यांना आधार दिला, ज्यांना मोठं केलं, ते आपल्याशी गद्दारी करतायत असं अजितदादांना वाटत होतं. आणि अजितदादांचा हा संताप पुणे आणि पिंपरी चिंचवड मधल्या निवडणुकीच्या वेळी वेगवेगळ्या प्रकारे बाहेर आला. भारतीय जनता पक्षाने आपल्याशी चांगला व्यवहार केलेला नाहीये असं त्यांचं मत होतं. आणि भाजपचे बी टीम म्हणजे प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे हे भारतीय जनता पक्ष, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या तालावरती नाचून ते अजितदादांची एक प्रकारे फसवणूक करत होते, त्यांना गंडवत होते आणि भाजपच्याच स्क्रिप्टनुसार, पटकथेनुसार हा पक्ष चालवण्याचं काम ते करत होते.
छगन भुजबळ यांनी सुद्धा कुठे कुठे काय काय केले याच्या अनेक गमती जमती आहेत. एक या चौकडीतला एक नेता ज्या दिवशी अजितदादांचं निधन झालं त्या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी त्या चांगलं हॉटेल शोधत फिरत होते आणि मग कपडे कपडे दोनदा तीनदा त्यांनी बदलले कपडे. हा चांगला दिसतोय तो अजितदादांच्या निधनाच्या दिवशी. ते काही लग्नाला चालले नव्हते, यांना काहीही वाईट नव्हतं. अनेकांना अजितदादांच्या जवळच्या वर्तुळात जे सतत राहण्याचा प्रयत्न करत होते त्यापैकी त्यांच्या चेहऱ्यावरती कुठेही दुःख दिसत नव्हतं. आणि आता ते सीबीआयची चौकशी व्हायला पाहिजे असं जे म्हणतायत, इतके दिवस यापैकी एकानेही सीबीआय चौकशीची मागणी केली नव्हती. निलेश लंके असतील, बजरंग सोनवणे असतील, रुपालीताई ठोंबरे असतील, अमोल मिटकरी असतील, त्यांचे चेहरे भकास झाले होते. अजितदादा गेल्यानंतर टाहो फोडत होते, आक्रोश करत होते. जेन्युअनली त्यांना दुःख झालं होतं. असंख्य लोकांना झालं होतं, जेन्युअनली दुःख झालं होतं. अजितदादांच्या भोवती ज्यांनी एक चक्रव्यूह तयार केला होता, त्यांचे चेहरे बघा तुम्ही. कुठेही त्यांच्या चेहऱ्यावरती अशा प्रकारचं एक रितेपण, रिकामपण, प्रचंड दुःख झाल्यानंतर सगळ्यांनी रडलं पाहिजे असं नाही, पण डोळे चेहरा दिसतं ना की वाईट वाटले की नाही, कुठेही ते दिसत नव्हतं. दुसरी गोष्ट अशी की यांनी चौकशीची मागणी केली नाही. एखादा माणूस आक्रंदन करतो आणि म्हणतो की हे कसं शक्य आहे, नाही शक्य आहे, काहीतरी भानगड आहे, आपण चौकशी करूया, असं रागाच्या भरात भावनेच्या भरात म्हणेल, पण म्हणेल ती जेन्युइन त्याची भावना असते त्यावेळी. या बड्या नेत्यांपैकी कोणीही तसं म्हटलं नाही. आणि जेव्हा रोहित पवार आणि त्यांचे सहकारी असतील, शरद पवार यांच्या पक्षातले अनेक जण हे मागणी करत होते की याची चौकशी झालीच पाहिजे, त्यावेळी इतक्या दिवसांनी देवेंद्र फडणवीसांकडे पत्र देत आहेत की सीबीआयची चौकशी व्हायला पाहिजे. मग लोकसभा राज्यसभेत ते काही बोलले नाही, दिल्लीमध्ये कोणी आवाज उठवला नाही. पत्रकार पैशात घेऊन मागणी करायची किंवा डेलिगेशन घेऊन अमित शहाना भेटायचं, यापैकी काहीही केलं नाही प्रफुल्ल पटेल तटकरेंनी. कसं करतील? त्यांना त्याच्याशी काही देणं घेणं नसावं. मग आता तरी कशाला तुम्ही मागणी केली? इतके दिवस मागणी केली नाही. रोहित पवार बोंबलतायत, पत्रकार पैशात घेतायत, घसा फोडतायत, कष्ट घेतायत, माहिती मिळवतायत, त्यांची टिंगल करता तुम्ही, त्यांना ट्रोल करता, त्यांच्यावरती आरोप करता. रोहित पवारांनी जे काम केलंय ते जबरदस्त काम केलंय असं माझं मत. ही चौकशीतनं काय सिद्ध होईल काय नाही, आता या चौकशा समित्या कशा असतात ते बघू आपण. त्या बघा, या बाबतीसह तुम्हाला सांगतो की आता पार्थ पवार त्यांची चौकशी झाली. त्या चौकशी समितीने पार्थ पवारांना क्लीन चिट दिली. पार्थ पवारांना त्यात अडकवतील असं कोणालाही वाटत नव्हतं. पण एक चावी त्यांनी स्वतःकडे ठेवली भाजपवाल्यांनी, की उद्या पार्थ पवार किंवा जय पवार किंवा हे लोक कोणी काही गडबड केली तर फाईल आहे आमच्याकडे, हे उघडणार फाईल ते. त्यामुळे त्यांना सतत प्रेशर खाली ठेवायचं, जसं त्यांनी अजितदादांना प्रेशर खाली ठेवलेलं. ही यांची पद्धत आहे. आता असा प्रश्न माझ्या मनात येतो की अजितदादांच्या अपघाताबाबत, घातपाताबाबत सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, नटसम्राट छगन भुजबळ बाजूला जाऊयात, त्यांना काही त्याच्याशी कितपत पडलं होतं मला माहिती. पण बाकीचे लोक, म्हणजे एक नरहरी झिरवळ, त्यांनी सांगितलं की सुनीतारांना लगेच अध्यक्षपद मिळालं पाहिजे त्यांना, आणि त्यांच्याकडे नेतृत्व दिलं पाहिजे पक्षाचं. त्याबरोबर त्यांचा गेम करण्याचा प्रयत्न झाला लाचेच्या प्रकरणात. दुसरे हिरामण खोसकर, आता त्यांनाही दम दिलेला असेलच या लोकांनी.
ते काय म्हणाले ते हिरामण हे आमदार की 30 ते 35 लोकांचा पाठिंबा आहे, कोणाला विलिनीकरणाला असेल किंवा त्यांचा पाठिंबा यासाठी की नेतृत्व यांच्याकडे सोपवा, सुनीता वहिनींकडे. याचा अर्थ काय की त्यांना शंका होती की प्रफुल्ल पटेल किंवा तटकरे हे अध्यक्षपद घेतील, त्यांना द्यायचं नाही कुठल्याही परिस्थितीत, अशी आमची भावना आहे, असं हिरामण हे सांगू पाहत होते. झिरवळांना सुद्धा तोच डाऊट होता की हे तटकरे आणि हे मंडळी आपल्या हातात ते घेतील. पण तुम्हाला सांगतो, तटकरे हे या चौकडीशिवाय कोणत्याही आमदारांनी, अजितदादांच्या पक्षाच्या आमदारांनी, एक नरहरी आणि हे जो दोन हिरामण हे वेगळी भूमिका मांडली, पण त्यांच्या सकट बाकी कुठल्याही आमदारांनी अजितदादांच्या या अपघाताबाबत किंवा कथित घातपाताबाबत काहीही प्रश्न उपस्थित केले नाही. रोहित पवार दुसऱ्या पक्षाचे, रोहित पवार आणि अजितदादा पवार यांच्यासह चकमकी झालेल्या होत्या, म्हणजे राजकीय चकमकी. पुतण्या आणि काका यांचं नातं जवळच होतं. रोहित पवार भांडतायत सरकारशी, पण यापैकी कोणीही काहीही प्रश्न विचारत नाही. अजितदादांच्या पक्षातले सुनीत्रा वहिनी, जय पवार, पार्थ पवार तेही काही बोलले नाहीत, असं ते समजू शकतं, कारण पार्थचे हात दगडाखाली आहेत. गंमत अशी की हे असं का होत असावं, गंमत म्हणजे दुर्दैव असावी की दुसऱ्या पक्षाचे लोक अजितदादांच्या बाजूने बोलतात आणि त्यांच्या पक्षाचे लोक अजितदादांची भूमिका त्या पॉवरफुल पद्धतीने मांडत नाही. प्रफुल्ल पटेल, तटकरे हे काहीही बोलत नाही. अजितदादांची आठवणी, अजितदादांच्या बद्दल प्रेम, आस्था असं कसं झालं, काहीही त्यांना पडलेल्याच दिसत नाही. त्यांना सत्ता पाहिजे, सत्तेचे फायदे पाहिजेत, सत्तेचं लोणी पाहिजे या लोकांना. शरद पवारांच्या आसपास राहून सगळे फायदे मिळवले, अजितदादांचं महत्व वाढलं, अजितदादांबरोबर गेले तिथे फायदे मिळवले, अजितदादा गेल्यानंतर आता सुनीत्रा वहिनी आल्या, आता परत सत्तेचे फक्त फायदे पाहिजे. कोणी येवो कोणी जावो, त्यांना काही पडलेलं नाही. राजकारण हे अशा प्रकारे करणं हे माणुसकी शून्य आहे असं नाही का वाटत, काहीतरी तत्व असतात त्याच्यामध्ये. आता प्रश्न असा आहे की विलिनीकरण कुठल्या आधारावरती होणार होतं. आता विलिनीकरणाचं म्हणजे अमोल कोल्हे प्रदेशाध्यक्ष होणार होते का कोण होणार होते हा प्रश्न नाहीये. विलिनीकरणावरती पडदा स्वतः रोहित पवार म्हणाले की आता जाऊ विलिनीकरणाची चर्चा थांबवू आपण, पण विलिनीकरणाची चर्चा झालीच नाही असं म्हणणं तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी, आणि होऊ न देणं, तो विशेष काढू नका, याचा अर्थ तुम्हाला भाजपच्या गोठ्यातच आपला पक्ष कायमस्वरूपी ठेवायचा आहे, कारण भाजप सत्तेवर आहे. उद्या भाजपची सत्ता गेल्यावरती हे लोक म्हणतील की सेक्युलरिझमचा आपण गजर करूया, काँग्रेस बरोबर जाऊया, ही यांची प्रवृत्ती आहे. पण फॉर्म्युला असा होता असं ज्या म्हणतात की शरद पवार हे काही कुठे जाणार नाही, त्यांचे सगळे सहकारी हे एनडीए मध्ये जाणार. बरं, ते एनडीए मध्ये गेले असते असं झालं तुम्ही सगळे, सुप्रियाताई सकट, सुप्रियाताई केंद्रात मंत्रीपद, जयंतराव पाटील, शशिकांत शिंदे इथे मंत्री, रोहित पवार मंत्री, हा विलिनीकरणाचा फॉर्म्युला असू शकतो. मग अजितदादांचं मत कदाचित असं होतं, म्हणजे माझी माहिती अशी आहे की सत्तेशी आपण पंगा आता घेऊ शकत नाही, पण हे लोक भाजपवाले आपले नाहीयेत, भाजपवाले आपल्याला त्रास देत आहेत. आपली आयडिओलॉजी तर नाहीच आहे, आपण केवळ व्यावहारिक कारणांसाठी आरोप केले म्हणून आपण त्यांच्याबरोबर गेलोय, ठीक आहे, पण त्यांच्याबरोबर राहून माझा अनुभव फार वाईट आहे असं अजितदादांचं मत होतं. खूप मला त्रास देतात आतून, असं ते सांगायचंय जवळच्या लोकांना. आणि मग बघा आता 2026 आलाय, विधानसभा निवडणुका होऊन बघा 1 वर्ष 2-3 महिने झाले, 1.25 वर्ष झालं असं समजा. जेव्हा 2029च्या निवडणुका होतील
तोपर्यंत सत्तेबरोबर राहून आपण आपला पक्ष वाढवूया, एकत्र करू आणि मग बघूया काय करायचं ते. मग कदाचित विरोधात सुद्धा जाऊया आपण. तेव्हा काय वातावरण असेल, राजकीय हवा काय असेल, काय प्रश्न असेल काय माहिती. अशी अजितदादांची सर्वसाधारणतः भूमिका होती आणि याला सगळ्यांची सहमती होती. आता बघा, रोहित पवार आरोप करतायत. माझं म्हणणं आहे की पार्थ पवार सुनेत्रा वहिनी काही बोलणार नाही, ठीक आहे, कबूल आहे. पार्थचे हात दगडाखाली आहेत आणि पार्थची वैचारिक भूमिका वेगळी आहे, त्याने वेळोवेळी ती बोलून दाखवलेली आहे. परंतु सुप्रियाताई का बोलत नाहीयेत? ज्यावेळी अजितदादांचा अपघाती मृत्यू झाला तेव्हा शरद पवारांनी सांगितलं की हा अपघातच आहे, बाकी काही हे करू नका. मग तेव्हा असा रोहित पवार आणि बाकीच्या लोकांचे किंवा त्यांच्या पक्षातले लोक म्हणायला लागले की त्यावेळी फार मोठा मॉब होता जमलेला, तो कदाचित चुकीची गोष्ट पुढे आली तर हिंसक होईल म्हणून पवारांनी हा खुलासा केला. ठीक आहे, त्या दिवशी खुलासा केला. आता शरद पवार त्यानंतर आजारी होते, ठीक आहे, आता बाहेर आलेत ते. आता त्यांची भूमिका काय? शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करायला पाहिजे की रोहित पवार म्हणतोय ते खरं आहे का खोटं आहे. सुप्रिया सुळेंनी आपलं म्हटलं पाहिजे. सुप्रिया सुळे काय म्हणतायत की आता दादा गेला, आता काय बोलायचं, काय बोलणार होता, असं नाही चालणार. तुमची काय भूमिका आहे याच्याबद्दल? तुम्ही तुमची भूमिका मांडली पाहिजे ना, की रोहित म्हणतोय ते बरोबर आहे. म्हणजे हे सगळं जे काही रोहित पवार म्हणतायत ती आमच्या पक्षाची ही भूमिका आहे, हे शरद पवार यांच्या पक्षाने म्हटलं पाहिजे ना जाहीरपणे. बाकीचे लोक बोलतायत का रोहितच्या बाजूने? त्यांच्याच पक्षातले, रोहितच्या पक्षातले इतक्या प्रकर्षाने भूमिका मांडतायत का? ते मांडत नाही. त्यामुळे याच्याबद्दल अनेक प्रश्न निर्माण होतात की अजितदादांच्या मृत्यूनंतर त्यांची बाजू त्यांच्याच पक्षातले लोक की त्यांच्या मृत्यूबद्दल का उपस्थित करत नाहीत प्रश्न. अजितदादांच्या पक्षात नसलेले रोहित पवार प्रश्न उपस्थित करतायत, पण त्यांच्या पक्षातले, शरद पवार यांच्या पक्षातले बाकीचे लोक त्याबद्दल फारसं का बोलत नाहीयेत. अमोल मिटकरी, रुपालीताई, बजरंग हे बोलतायत, रिस्क घेऊन बोलतायत. बजरंग हे शरद पवारांच्या पक्षातले, पण बाकी कोणी या अपघाती मृत्यूबद्दल किंवा घातपात आहे असा संशय व्यक्त करणं किंवा रोहित म्हणतो ते बरोबर आहे असं कोणी बोलत नाही. हे प्रश्न लोकांच्या मनातले आहेत. विलिनीकरणाची चर्चा मागे पडली, ठीक आहे. असंही कदाचित काही लोक म्हणतील की रोहित आता बोलतायत ना, मग आम्ही कशाला बोलू त्याच्याबद्दल. असं नाही. तुमच्या पक्षाचा एक तरुण नेता जर बोलतोय, तुम्ही त्याला सपोर्ट केला पाहिजे, मॉरल सपोर्ट केला पाहिजे. का तुम्हाला कातडी बचाव भूमिका घ्यायची आहे की आपण रोहित सारखं बोलून? रोहित काय म्हणाले की मला माझे कुटुंबीय, माझ्या जीवाला धोका आहे असं त्यांना वाटतं आहे आणि त्या जीवाची काळजी वाटते माझी. स्वाभाविक आहे, इतके गंभीर प्रश्न जो उपस्थित करतो आणि अजितदादांच्याच मृत्यूबद्दल शंका उपस्थित करतो, जो शंका उपस्थित करतो त्याला भीती वाटणं स्वाभाविक आहे. एका जजच्या मृत्यूबद्दल ज्यांनी प्रश्न उपस्थित केले, अशा नाही धमक्या मिळतात इथे. आणि कुठलेही महत्वाचे प्रश्न जे उपस्थित करतात त्यांना ट्रोल केलं जातं. माझ्यासारख्या व्यक्तीला सुद्धा ट्रोल केलं जातं. माझ्या अनेक व्यवसायातल्या मंडळींना ट्रोल केलं जातं, त्रास दिला जातो, मानसिक त्रास दिला जातो. पण आम्ही आमची भूमिका मांडतो. परंतु शरद पवार असतील किंवा सुप्रियाताई यांनी सुद्धा याच्याबद्दल बोललं पाहिजे. जयंत पाटील यांनी बोललं पाहिजे, बाकीच्या नेत्यांनी बोललं पाहिजे की आणि रोहित पवारच्या मागे किल्ला लढवला पाहिजे न घाबरता. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा केवळ सत्तेच्या अवतीभोवती राहून फायदे मिळवू इच्छितो, भूमिकेसाठी लढणारा हा पक्ष नाहीये असं मानलं जाईल. भूमिका, विचारसरणी बाजूला ठेवा. किमान आपल्या लाडक्या नेत्यासाठी तर लढायला पाहिजे ना. दोन्ही पक्षाच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा आणि शरद पवार दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी प्रश्न उपस्थित केले पाहिजे. केवळ रोहितच पवारांनी बोलावं
आणि बाकीच्यांनी केवळ मजा पाहावी असं होता कामा नये. आज अशी गोष्ट आहे, रोहित पवार वार करतायत आणि अस्वस्थ कोण होते? महाशक्ती. म्हणजे महाशक्तीचे लोक राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रशेखर बावनकुळे हे रोहित पवारांना टार्गेट करतायत, टीका करतायत. राधाकृष्ण विखे पाटील फडणवीसांचे लाडके, बावनकुळे फडणवीसांचे लाडके. यांना कोण बोलायला सांगतंय? कोणीतरी सांगत असेल ना. कोण सांगत असेल याची तुम्ही कल्पना करा. अजितदादांचे परममित्र देवेंद्र फडणवीस यांना स्वतःला वाटत नाही का की याची चौकशी नीट व्हावी? ते म्हणतात की नाही, मी प्रथम मागणी केलेली, चौकशी व्हायला पाहिजे म्हणून मी पत्र लिहिलेलं आहे. चौकशा कशा होतात, चौकशा समित्या कशा स्थापन केल्या जातात, त्याच्या अहवालाचं पुढे काय होतं हे आपल्याला माहिती आहे. महाराष्ट्राच्या लाडक्या नेत्याबद्दल अजितदादांचा मृत्यू अशा प्रकारे होणं ही अत्यंत दुर्दैवी आणि दुःखदायक घटना, आणि त्यांच्या मृत्यूचं राजकारण होऊ नये असं म्हणत म्हणत या संबंधीची प्रश्नांची मालिका किंवा जो सगळा संशय आहे, संशयाचं जे धुकं निर्माण झाले ते सगळं बाजूला हटवून सगळं व्यवस्थित आहे, अजितदादांचा मृत्यू नैसर्गिक आहे, अपघात आहे, असाच नॅरेटिव्ह लोकांपुढे मांडणं आणि आपल्याला आता विकास करायचा असं म्हणून पुढे चालत राहणं ही चाल आहे. महाराष्ट्राच्या लाडक्या नेत्याला अजितदादांना श्रद्धांजली जर खऱ्या अर्थाने व्हायची असेल तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजेत. आणि जर कोणी याच्यामध्ये घातपात केला असेल तर त्या कटाच्या सूत्रधाराला शिक्षा झाली पाहिजे, ताब्यात घेतलं पाहिजे. एवढंच सांगतो आणि इथे सांगतो. नमस्कार.